घरफोडी चोरीमधील 20 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांची कामगिरी. गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्याकडील स्थानिक गुन्ह्याचा जलद, शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्ध गुन्ह्याचा प्रभावी तपास करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे याकरिता माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आला आहे. दिनांक 22/10/2025 ते दिनांक 30/10/2025 रोजीच्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादा नयम बंगला, सिद्धिविनायक कॉलनी, खांडेमळा, सिडको, नाशिक या ठिकाणी सौ वंदना दादासाहेब आहिरे, वय 56 वर्ष, व्यवसाय नोकरी यांचे नमूद बंगल्यामध्ये 160 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत अंबड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 782/2025 BNS कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे दिनांक 30/10/2025 रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक हे करत होते. दिनांक 30/10/2025 रोजीपासून नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्यासोबतचे पोलीस पथक हे घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले. त्यावेळी मानवी संसाधनाचा व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपितांनी नावे निष्पन्न केली. त्यानंतर नमूद गुन्ह्यामधील चोरी केलेले सोने विक्री करण्याकरिता देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर व पोलीस हवालदार मंगेश जगझाप यांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने नाशिक रोड युनिटमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी देवी चौकामध्ये जाऊन साध्या वेशात सापळा रचला असता एक इसम हा संशयितरित्या सराफा बाजार देवी चौक या ठिकाणी फिरत असताना त्यास ताब्यात घेतलं. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव महेश रमेश पिंगळे, वय 37 वर्ष, राहणार रो हाऊस नंबर A7, गणेश कॉलनी, वरचे चुंचाळे, नाशिक असं सांगितलं. सदर इस्माकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना सांगितलं की मला दीपक आहिरे, राहणार ठिकाण म्हसरूळ, नाशिक यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करता दिलेले असल्याचे सांगितले. त्यानंतर महेश पिंगळे याच्यासोबत पोलीस पथक हे जगतापवाडी, सातपूर, नाशिक या ठिकाणी जाऊन एक घराची घरझडती घेतली असता त्यामध्ये 15,000 रुपये किमतीचे घरफोडी चोरी करण्यासाठीचे अद्ययावत व सुसज्ज साहित्य मिळून आलं. तसेच घरझडती दरम्यान सदर आरोपितांचे नाव गणेश मारुती भंडारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नमूद आरोपी हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असून तो घरफोडी करून नंतर उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ देशामध्ये वास्तव्य करीत असल्याचे देखील निष्पन्न झाले. सदर आरोपितास नाशिक शहरामध्ये शेवटची सन 2014 साली अटक केली होती. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी तपासाचे कौशल्य वापरून सराईत घरफोडी करणारे आरोपी निष्पन्न करून त्यांनी चोरी केलेले एकूण 20 लाख रुपये किमतीचे सोन्याची लगड व 15,000 रुपये किमतीचे घरफोडीचे हत्यार जप्त केलं. नाशिकचे विद्यमान माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा श्री किरणकुमार चव्हाण आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी अधिकारी पुत्र संदीप पवार, पुत्र प्रेमचंद्र गांगुर्डे, पुत्र दिलीप भोई, पुत्र मंगला जगताप, पुत्र अविनाश देवरे, पुत्र दत्तात्रय चकोर, पुत्र नितीन फुलमाळी राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.